हॅलो, वेलकम टू माय व्लॉग. आज आम्हाला जायचं होतं एका फ्रेंडच्या घरी. सो माझे हस्बंड म्हणले की मी तुला ड्रॉप करतो. त्याआधी मी माझ्या नंदेला पिक केलं, कारण जिच्या घरी जायचं होतं ती तिची सख्खी नणंद होती. म्हणजे आम्ही फ्रेंड कमी आणि रिलेटिव्स जास्त आहोत, कारण ती माझ्या सख्ख्या नंदेची सख्खी नणंद आहे. सो असं आमचं फ्रेंड सर्कल आहे. फ्रेंड्स कम रिलेटिव्स आहोत आम्ही. सो पोचलो आम्ही आणि पोचताच तिने बाल्कनीमधूनच वेलकमिंग चालू केलं. सो दिस इज द एक्साइटमेंट टू मीट. And she have come to receive us. Hi. काय घेणार? हे असलं फॉर्मॅलिटी नको करू. तू रील स्टार आहे. तू नको करू. स्वयंपाक येत नाही, कुकर मधून सगळं पाणी बाहेर. हायवे आहे आणि ती विचारती हायवे सतत का चालू राहतो. काय तिकडे लदाखला? लडाख माहित नाही तुला? काय नुसते डोंगर, काय बघायचे तिथे? तिने आमच्यासाठी मस्त कॉफी ठेवली होती आणि छान होती कॉफी. कॉफीवरून आम्ही अंदाज लावला की हां, मुलीला सगळं येत असेल म्हणून. आणि आम्ही मस्तपैकी गप्पा मारत बसलो. आम्ही एवढे मोठे झालो, 2-2, 3-3 मुलांच्या आया झालो, तरी आमची काय मॅच्युरिटी येत नाही. आमचा बालिशपणा काही जात नाही. आम्ही आहे तशाच आहोत. लग्नाआधी जसा होतो तसंच आहोत लग्नानंतरही. सो खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी आम्ही एकत्र भेटलो. खूप साऱ्या गप्पा मारल्या इकडच्या तिकडच्या. आम्ही काय रोज भेटत नाही एकमेकींना किंवा रोज फोनवर बोलत नाही, बट आमची वाईब वेगळी आहे. एकमेकांना भेटलो की आम्ही असंच मस्ती करत राहतो, हसी मजाक करत राहतो. आम्हाला काय रोज भेटावं असं काय नाही लागत. आणि आम्ही एकमेकींना भेटलो आणि रील शूट होणार नाही असं तर होणार नाही. रील इज मॅन्डेटरी. सो आम्ही इथे प्रॅक्टिस करत होतो. आम्ही 2-4 रील शूट. आमच्या छोट्या बेबीला हँडल करत करत आम्ही खूप सारी मस्ती केली. साईड बाय साईड यांचं पण खेळणं चालूच होतं. ते आपल्याच नादात होते खेळण्याच्या. बाय कर बाबा. बाय बाय कर. बाय. बाय बाय कर. बाय बाय कर. बाय. बाय कर. आम्ही किती मॉडर्न झालो तरी आम्ही आमचे संस्कार विसरत नाही. जाताना एकमेकींना हळदी कुंकू लावतो. मस्त टाईम स्पेंड केला आम्ही एकमेकांसोबत. खूप दिवसांनी भेटलो होतो. तो वेळ कसा गेला कळलंच नाही. आम्ही गेलो होतो थोड्या वेळासाठी, पण थोडा वेळ म्हणता 2-3 तास तिथेच गेलो. बाय कर आता. हे बघ, गो इनसाइड. बाय बाय बायचा नादा तिथे 1 तास गेला. बाय, लिफ्ट आली. बाय. बाय बाय. माझे हस्बंड आले ते आमच्या दोघींना पिक करायला. जाता जाता नंदेला पण तिच्या घरी ड्रॉप करायचं होतं, पण आमचं बाय करणं काय संपत नव्हतं. आणि तिला ड्रॉप केलं. दॅट वॉज माय डे. थँक्स फॉर वॉचिंग.